नमस्कार माता आणि बंधू भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत शासनाने येथे GR निर्गमित केलेला आहे। आज रोजी 29 ऑक्टोबर 2025 रोजी। तर यामधील शासन निर्णय आपण पाहून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील जे काही पात्र महिला आहेत यांच्यासाठी किती आर्थिक अनुदान शासनाने मंजूर केलेले आहे, तसेच ज्या महिलांनी EKYC केलेली आहे हे हप्ता त्यांना भेटणार आहे किंवा ज्यांनी EKYC केलेली नाही तर अशा महिलांना ही हप्ता भेटणार आहे किंवा नाही, तर याबाबत आपण यात कोणती अशी महत्त्वाची माहिती दिली गेली आहे ते थोडक्यात समजून घेऊया। तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर पाहूया शासनाने असा कोणता महत्त्वाचा निर्णय सांगितलेला आहे। तर या ठिकाणी पहा शासन निर्णय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये शासनाने या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 3,960 कोटी इतकी आर्थिक निधी मंजूर दिलेली आहे। तर वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्याचनुसार वित्त विभागाने देखील दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे हा चालू महिन्याचा आर्थिक अनुदान हे 1,500 रुपये प्रमाणाचा लाभ अदा करण्यासाठी शासनाने या ठिकाणी 410 कोटी 30 लाख इतकी निधी शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर हे लवकरच 1,500 रुपये प्रमाणाचा आर्थिक निधी हे मंजूर झालेला आहे। सर्व महिलांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे। या ठिकाणी चौथा पॉइंट पहा, विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी करिताच होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी असे देखील विभागाला येथे स्पष्ट सांगितलेले आहे। सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिला असतील तर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 1,500 रुपये प्रमाणाचा आर्थिक अनुदान हे दिलं जाणार नाही, कारण त्यांनी आधीच्या योजनेमधून आर्थिक अनुदानाचा लाभ घेत आहात। तर इथे स्पष्ट केलेलं आहे अशा सर्व महिला आता याच्यातून वगळण्यात आलेल्या आहेत। आणि महत्त्वाची माहिती देखील आपण पाहूया मित्रांनो। तर या ठिकाणी अशी कोणतीच माहिती दिलेली नाही की EKYC केली असताच तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल किंवा जर EKYC केली नसेल तर हप्ता मिळणार नाही। तर अशा याच्यामध्ये निर्णयामध्ये कोणताही अट घालण्यात आलेली नाही। अर्थात सर्वच आता जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला आहेत आधी होते अशा सर्व महिलांना 1,500 रुपये प्रमाणाचा आर्थिक अनुदान हा ऑक्टोबर महिन्याचा त्यांना थेट त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये दिलं जाणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही EKYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या। वेबसाईट देखील सुरळीत चालत आहे। EKYC कशा प्रकारे करायचा याबाबत देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही क्लिक करून सविस्तर त्याप्रमाणे EKYC करून घ्या। EKYC ची प्रक्रियेला आता कोणताही एरर किंवा प्रॉब्लेम येत नाही। तर हा GR आल्यापासून लाडक्या बहिणींनो तुम्हाला 3-4 दिवसामध्ये हा तुमचा 1,500 रुपये प्रमाणाचा आर्थिक अनुदान तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे शासनामार्फत। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही सर्व आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील पाहता येतील। आणि राहिलं मित्रांनो EKYC बाबत जर असा कोणता शासनाने याच्यामध्ये निर्णय घेतला तर तशा प्रकारचे देखील व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटेल। चला तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।